The Inkscape Rock. The poem is written by Robert Southey. In this poem, there is a struggle between two persons. Means one person is a symbol of good person and other person is a bad person, or we can say a devilish person, villainous person is here. So in this two person struggle is given here in this poem. Now in the icebreaker we have to see or we have to prepare a word register related to marine life. Marine life जे समुद्राशी रिलेटेड जीवन जे असेल तर त्याच्याशी रिलेशन असलेले वर्ड रजिस्टर we have to frame here. So one word is given here, sailor. That is one given here. Now next one, fish. So it is related with fish. This word is also related with the marine life. Fish. Now next one, waves. Waves हा कशाशी रिलेटेड करतोय? It is also with the marine life. Next word is coast. Means coastal area is also related with the marine life. So this is, we can say, the coastal area. Now next we can say ocean. That is also related with the marine life. Next one, that is seashore. That is also with the related with the marine life. Now next one is ship. Here ship is given here. We can say it is a radar ship. Radar ship आहे. तिचे रिलेशन सुद्धा आपल्याला मरीन लाईफशी बघायला मिळत असतं. नेक्स्ट वन इज द शिप ओनली. Now last one is seabird. It is also related with the marine life, or we can say with the ocean. So there are many things which are related with the marine life. There are many words are there that can be in the word register, which is related to marine life. But here we have seen some only, or we can say we have seen here only few words related with the marine life. Now next is the function of a lighthouse are. So what is lighthouse? आधी तर lighthouse आपल्याला या बाजूला दिसतोय to the left side. So what is the use of it, or what is the function of the lighthouse? So we see the last lighthouse in the sea or in the near the sea. आपण समुद्र मध्ये काही ठिकाणी असतो तर काही ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर आपल्याला लाईट हाऊस बघायला मिळत असतो. सो व्हॉट इज द यूज ऑफ इट, व्हॉट इज द फंक्शन ऑफ लाईट हाऊस? टू शो द डिरेक्शन, गाईड करण्यासाठी. शिप असतील त्यांना गाईड करण्यासाठी हा लाईट हाऊस काम करत असतो, फंक्शन करत असतो. नेक्स्ट वन इज टू शो शिप्स अबाउट डेंजर इन द सी. समुद्रामध्ये काहीतरी डेंजर असेल, धोका असेल तर त्याच्यासाठी सुद्धा महत्वाचा रोल प्ले करतो तो कोण? लाईट हाऊस. सो हियर इट इंडिकेट्स दॅट समथिंग डेंजर इन द सी. समुद्रामध्ये काहीतरी डेंजर आहे, याचा धोका जो असेल तर तो आपल्याला इशारा देत असतो. इट अलर्ट अस और अलर्ट द पीपल हु आर वर्किंग इन द सी. समुद्रात काम करणारे लोक जी असतील, मरीन लाईफ असतील, तर त्यांना अलर्ट करण्याचं काम हा लाईट हाऊस करत असतो. हेल्प द शिप टू फाइंड देअर वेज. सो इट ऑल्सो हेल्प टू फाइंड द वेज टू द शिप्स. जे शिप असतील त्यांना मार्ग दाखवण्यासाठी सुद्धा हा लाईट हाऊस काम करत असतो. बिकॉज वेन एव्हर एनी शिप इज ॲट द मिडल ऑफ द ओशन, महासागराच्या किंवा समुद्राच्या मध्यभागी एखादी शिप असेल आणि तिला आपल्याला दिशा दर्शक किंवा दिशा दिसत नसते की कोणत्या दिशेला ती शिप जायचं आहे त्यांना, तर त्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला लाईट हाऊस महत्वाचा रोल प्ले करत असतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑल्सो. दीज आर द फंक्शन ऑफ द लाईट हाऊस. टू शो द डिरेक्शन, टू शो शिप्स अबाउट डेंजर इन द सी, हेल्प शिप्स टू फाइंड देअर वेज. नाउ नेक्स्ट इज डिस्कसिंग द पेअर व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड. आता इथं काही फेमस रॉक्स आहेत जगामधले, तर त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. बिकॉज दिस लेसन इज अबाउट द इंचकॅप रॉक. एक इंचकॅप रॉक आहे स्कॉटलंड मधलं, त्याच्याबद्दल ही पोएम आहे. अँड दॅट्स वाय वी हॅव टू सी सम फेमस रॉक्स इन द वर्ल्ड. नाव बॅलन्सिंग रॉक. आता बॅलन्सिंग रॉक, व्हॉट इज अ बॅलन्सिंग रॉक? इट इज इन महाबलीपुरम, तमिळनाडू. बॅलन्सिंग रॉक हा कुठं आहे? महाबलीपुरम, तमिळनाडू. हा याला काय म्हटलंय? बॅलन्सिंग रॉक. इट इज इन इंडिया, तमिळनाडू. आपल्याला तमिळनाडू मध्ये बघायला मिळत असतो. दॅट इज बॅलन्सिंग रॉक. वेव रॉक.
That is also one of the famous rock. It is in USA. Wave rock हा कुठं आहे? USA मध्ये आहे. It is very famous rock. Now next one is Old Harry Rock. That is also one of the famous rock. That is in England. हा इंग्लंड मधला famous rock आहे. This is the Harry Rock of England. Old Harry Rock of England. Next one is Nanya Rock. That is in Taiwan. So this is the picture of Nanya Rock. The Nanya Rock आपण ज्याला म्हणू तो rock it is in Taiwan. So these are the famous rocks in the world, not only in India, but these are the world famous rocks in the world. So next thing is that narrate in a class a story about someone who destroy or spoil someone else good work. एखाद्या व्यक्तीचं चांगलं काम असेल तो एखादा डिस्ट्रॉय करत असतो. तर डिस्ट्रॉय केलेलं जे काम असेल तर डिस्ट्रॉय करणारा व्यक्ती एखादा असू शकतो. तर त्याचप्रमाणे ते इन्स्केप रॉक इट इज अ प्लेइंग अ रोल लाईक अ लाईट हाऊस टू अलर्ट द पीपल. तर त्याप्रमाणे त्या इन्स्केप रॉक प्ले करत असतो रोल. तर इन्स्केप रॉकला कोणीतरी डिस्ट्रॉय केलेला आहे म्हणजे एखाद्याचं चांगलं काम केलेलं असेल एखादा नुकसान करत असतो तर त्याच्यावर चर्चा करायला इथं कवीने आपल्याला सांगितलेलं आहे. नेक्स्ट वन इज डिस्कस इन द पेअर अँड ग्रुप द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. Take the help of your teacher. Now here as you sow, so you so shall you reap. म्हणजे काय? Your deeds good or bad will repay you in kind. म्हणजे ज्या प्रकारचे आपण एखादं काम करत असू तर त्याच प्रकारचा आपल्याला रिझल्ट मिळत असतो. आता इथं बघा पुढे आपण एक तुम्हाला भजन माहिती असेल संत कबीराचं. त्याने म्हटलंय बोये पेड़ बबूल के तो अमवा कहाँ से पाए. म्हणजे काय जर समजा आपण बाबळीचे झाड जर पेरवलं असेल तर त्याला बाबळीच लागणार तिथं आंबे येऊ शकत नाही. तर त्याप्रमाणे एज यू सो शॅल यू रिप. नाउ नेक्स्ट वन इज क्राईम गेट्स इज ओन पनिशमेंट. एखाद्याने एखादा गुन्हा केला असेल तर त्याला पनिशमेंट मिळतेच. म्हणजे एव्हरी क्राईम गेट्स पनिशमेंट. कोणताही गुन्हा केला असेल तर तरी त्याला त्याची शिक्षा मिळत असते. नेक्स्ट वन इज व्हॉट गोज अराउंड अँड कम्स अराउंड. म्हणजे काय जैसा काम करोगे वैसा ही फल मिळेगा. म्हणजे ज्या प्रकारचं आपण काम करत असू त्याच प्रकारचं फळ आपल्याला मिळत असतं. नेक्स्ट वन इज टीच फॉर टॅट. जशाच तसे ज्याला आपण म्हणतो म्हण आहे सेईंग इट इज इन इंग्लिश. जशाच तसे जे म्हणतो आपण म्हण तर त्या म्हणीचा अर्थ सुद्धा इथे मी दिलेला आहे. टीच फॉर टॅट इज गिव्हिंग बॅक ॲज मच यू गॉट स्पेशली इन अ रिटलिएशन फॉर समथिंग हार्मफुल. जसं आपण एखाद्याचं वाईट केलं असेल त्याच प्रकारे आपल्याला सुद्धा ते त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. नाउ एविल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फॉल इन द सेम. Now this is also one of the thing it happened for us. If you dig a hole for others you are sure to fall in it's yourself. Means here जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदत असतो तो शेवटी तो एक दिवशी तो स्वतः त्या खड्ड्यात पडत असतो असं आपण मराठीमध्ये म्हणतो. तर त्याच प्रकारे एविल डिग्स a pit for others but fall into the same. तर त्याच प्रकारच्या खड्ड्यात तो पडू शकतो. Now next, this is the introduction of the poem The Inchcape Rock. Robert Southey, that is the composer or the poet of this poem. Robert Southey was an English poet of the Romantic school and a poet laureate. His period is 18 to 1890. हा पिरियड आपल्याला इथे दिलेला आहे. त्यांचा कवी म्हणून काम केलेलं आहे. रोमॅन्टिक स्कूल म्हणजे काय जो एक पिरियड आहे काळ दिलेला आहे. त्याने 1800 ते 1890 मला जो काळ त्याला रोमॅन्टिक स्कूल किंवा रोमॅन्टिक पिरियड त्याला म्हटलं जातं. तर त्या पिरियडमध्ये त्याने एक कवी म्हणून काम केलेलं आहे. नाव हिअर रॉबर्ट सौथी. ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टॉल इंग्लंड. ही वॉज द सन ऑफ अ ड्रॅपर educated at a Westminster School and Balliol College, Oxford. So he was born in England. इंग्लंड मध्ये ब्रिस्टॉल नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. He was a son of ड्रॅपर. ड्रॅपर म्हणजे काय टेक्सटाईल वगैरे असेल तर ते विकण्याचं जे काम करत असतात त्या
and by birth he was a British person, and he completed education in Westminster School and Balliol College, Oxford मध्ये त्यांनी सगळं शिक्षण कंप्लीट केलेलं आहे. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड. आता व्हॉट इज अ पोएट लॉरेट? पोएट लॉरेट म्हणजे काय? एखादा कवी, एनी पोएट हु इज नोन बाय हिज फेमस वर्क, और ज्याला मान्यता दिलेली असेल, गव्हर्नमेंटने असेल, एखाद्या इन्स्टिट्यूशने असेल, किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीने ज्याला कवी म्हणून मान्यता दिलेली असेल, दॅट इज कॉल्ड द पोएट लॉरेट. सो ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड. म्हणजे इंग्रज सरकारच्या, इंग्लंडच्या सरकारने त्यांना एक कवी म्हणून मान्यता दिलेली होती. सो इज England from 1813 to 1843. Some of his short poems like The Scholar, The Battle of Blaine, Bishop Fatto, The Inkscape Rock are etc. are very popular with the school children. म्हणजे जे शाळेतकरी मुलं आहेत त्यांच्यासाठी या कविता त्यांनी जवळजवळ पब्लिश झालेल्या आहेत. सो दीज आर द व्हेरी फेमस और पॉप्युलर वर्क ऑफ रॉबर्ट साउथी. द इन्स्केप रॉक इज अ बॅलड. इन्स्केप रॉक हे काय आहे? एक पोएम, ही एक बॅलड आहे, ज्याला आपण काय म्हणतो? पोवाडा म्हणतो. त्याचा अर्थ बघूया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॅलड? लेट अस सी हियर. द इन्स्केप रॉक इज अ बॅलड. एक बॅलड आहे तो. बॅलड म्हणजे काय? बॅलड आहे म्हणजे काय? बॅलड म्हणजे एक पोवाडा. द इन्स्केप रॉक इज अ बॅलड रिटन बाय इंग्लिश पोएट रॉबर्ट साउथी, पब्लिश्ड इन 1802. म्हणजे काय? 1802 मध्ये त्यांनी हा पोवाडा पब्लिश केलेला आहे. इट टेल्स द स्टोरी ऑफ अ 14th century अटेम्प्ट बाय द ॲबट ऑफ ॲबरबॉथॉक. आणि ॲबरबॉथॉक नावाचा एक चांगला व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीचं चांगलं कार्य, त्याच्याबद्दल हा पोवाडा आहे 14th century मधला. टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन अ इन्स्केप, अ नोटियस सॅन्डस्टोन रीफ अबाउट 18 miles ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ द स्कॉटलंड. आणि टोटली हा बॅलड कशावर आधारित आहे? ॲबरबॉथॉकने एक वॉर्निंग बेल इन्स्टॉल केलेली आहे, लावलेली आहे एका रॉकवर, त्याला इन्स्केप रॉक म्हटलेलं आहे, लोकांना सावधान करण्यासाठी की तिथं एखादी बोट ठोकली जाऊ नये. त्यामुळे तर ते 18 किलोमीटर आहे सॅन्डस्टोन, म्हणजे सॅन्डस्टोन पासून, किंवा ती जो मेनलँड आहे तिथून मध्ये 18 किलोमीटर आतमध्ये आहे. So the power of the heroes and the intelligence of the scholar, as well as one of the strength, qualities, skill, describe poetic way in the ballad, they are in the form of song. म्हणजे काय? So in the form of a song they are giving some message or सिंगिंग. एखादं गाणं बोलत असतं आणि त्या गाण्यामध्येच एखादी स्टोरी सांगितली जाते. एखादा लेजेंडरी पर्सन असेल, स्कॉलर पर्सन असेल, त्याच्याबद्दल एखादी स्टोरी सांगितली जाते, तर त्याला आपण म्हणतो बॅलड. त्याला आपण काय म्हणतो? पोवाडा. आता इथं आपण मराठीमध्ये एक तानाजीचा पोवाडा, म्हणजे तानाजी जो असेल, किंग शिवाजी, म्हणजे शिवाजी महाराजांसोबत ज्यांनी काम केलेलं आहे तानाजी, मग त्यांच्यावर पोवाडा एखादा असेल, पोवाडा म्हणजे काय? त्यांची कथा सांगितली जाते, तर त्याला आपण पोवाडा म्हणतो. तशीच एका ॲबरबॉथॉक नावाचा जो चांगला व्यक्ती आहे त्याच्याबद्दल इथं ही स्टोरी सांगितली गेलेली आहे. The Inkscape Rock is a ballad. It's the story of a 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on the Inkscape, a notorious reef about 18 miles off the east coast of the Angus, Scotland, near the Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. So it is like a lighthouse. आता इन्स्केप रॉक जो आहे त्याच्यावर एक बेल त्यांनी रिंग केलेली आहे, बेल इन्स्टॉल केलेली आहे. तर त्या बेल, इट इज अ प्लेइंग अ रोल लाईक अ लाईट हाऊस. ती लाईट हाऊस प्रमाणे आहे. इट इज अवे फ्रॉम द अँगस, स्कॉटलंड, नियर द डमी. आणि अँगस हे काय? वन ऑफ द प्लेस इन स्कॉटलँड. स्कॉटलँडमध्ये एक प्लेस आहे, तर त्या ठिकाणी हे आहे. इट इज 18 किलोमीटर अवे फ्रॉम द कोस्टल एरिया. कोस्टल एरियामधून ती 18 किलोमीटर लांब अशी त्यांनी इन्स्टॉल केलेली आहे, ज्या ठिकाणी एक खडक आहे. इट वॉज अ रीफ. रीफ म्हणजे काय? एक खडक आहे. And sometime a ship is hit by it, and then it will be danger for the ship and the people who are in the ship. जर समजा ती बोट त्या रीफला ठोकली गेली तर ती पलटी होऊ शकते किंवा नुकसान होऊ शकतं. तर त्यामुळे त्या रीफवर त्यांनी ती इन्स्केप बेल जी आहे ती इन्स्टॉल केलेली आहे, ॲबट ऑफ ॲबरबॉथॉक जो आहे त्यांनी.
Saudi was inspired by the legendary story of a pirate who removed bail on the Inchcape Rock placed by the abbot of Abobothok. The poem gives us a message that those who do wrong things will meet with ड्यू पनिशमेंट. नाव फिअर. सौदी वॉज इन्स्पायर्ड. आता सौदी जो रायटर आहे, कवी आहे, तो इन्स्पायर झालेला आहे. का की स्टोरी इथं एक आहे की शेवटी एखाद्याने वाईट केलं असेल तर त्याचा अंत होतो असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर इथं काय म्हटलंय, लेजंडरी स्टोरी ऑफ अ पायरेट. पायरेट म्हणजे काय, एक पायरेटसी करणारा किंवा समुद्रामध्ये जे चोरी करणारे असतात, लुटारू असतात, तर तसा एक लुटारू आहे. ही रिमूव्ड दॅट बेल, इंचकेप रॉक बेल. आता जे इंचकेप रॉक जी बेल आहे त्या रिफवर लावलेली आहे, कोणी इन्स्टॉल केलेली आहे, ॲबट ऑफ ॲबरब्रोथोक. त्याने एक पायरेट आहे जो समुद्र लुटारू आहे, त्याने ती बेल तोडून टाकलेली आहे. सो हिअर स्ट्रगल बिटवीन गुड अँड बॅड. आता इथे स्ट्रगल म्हणजे चांगलं आणि वाईट याच्यामधलं इथं स्ट्रगल दाखवलं. चांगला व्यक्ती कोण आहे इथं, ॲबट ऑफ ॲबरब्रोथोक, ज्याने ती बेल इन्स्टॉल केलेली आहे टू अलर्ट द पीपल. धोकापासून, धोका असेल तर ती इंचकेप रॉक बेल, जसं ते पाणी वाढत गेले की ती इंचकेप बेल काय होते, वाजते, तिचा आवाज येतो, मग लोक इथं हडे का म्हणते तिथून बाजूने जातात. सो परंतु ती बेल कोणी तोडलेली आहे, बेल कोणी रिमूव्ह केलेले, पायरेट, एक पायरेट आहे जो समुद्र लुटारो, त्याने ती बेल तोडून टाकलेली आहे. बट हिअर ऍट द एंड, जसं म्हटलं जातं, जसं म्हटलंय की जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो त्या खड्ड्यात स्वतः पडत असतो, तर त्याप्रमाणे शेवटी जो पायरेट आहे त्याचा अंत होतो असं इथे आपल्याला दाखवलेलं आहे. सो हिअर द पोएटिक जस्टिस इज गिव्हन हिअर. आता पोएटिक जस्टिस इथे दिलेला आहे. तर पोएटिक जस्टिस म्हणजे काय, की शेवटी एखाद्याने वाईट केला असेल तर त्याच्या शेवटी अंत होतो, किंवा कोणताही गुन्हा असेल त्याला शेवटी सजा मिळत असते, असं इथे सेंट्रल आयडिया आपल्याला बघायला मिळत असते या पोएमची. सो दिस वॉज द ओनली